नमस्कार मित्रांनो, क क्रिकेटचा आपलं क्रिकेट बे मध्ये मी संवेद आणि मी प्रतीक तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. प्रतीक, सध्या सगळीकडे एकच चर्चा आहे, बॉक्सिंग डे टेस्ट मॅच. पण बऱ्याच चाहत्यांना हा प्रश्न पडतो की बॉक्सिंग डे टेस्ट मॅच म्हणजे आहे तरी काय? मैदानात खेळाडू एकमेकांसोबत बॉक्सिंग करतात का काय? मस्त जोक मारा. नाही रे बाबा. मित्रांनो, बॉक्सिंग डे म्हणजे 25 डिसेंबरचा नेमका पुढचा दिवस, म्हणजे 26 डिसेंबर. ठीक आहे. तर या दिवशी लोक आपले क्रिसमसचे गिफ्ट बॉक्स ओपन करतात, म्हणून याला बॉक्सिंग डे म्हणतात. आणि ज्या दिवशी हा सामना सुरू होतो त्याला बॉक्सिंग डे टेस्ट असं म्हणतात. पण कसला भारी इतिहास आहे ना. तुला माहिती का याची सुरुवात कधी झाली? मला वाटते 1892 मध्ये ऑस्ट्रेलियात व्हिक्टोरिया आणि न्यू साऊथ वेल्स यांच्यात जो सामना झाला होता तेव्हापासून याची सुरुवात झाली. पण अधिकृतरित्या म्हणाल तर 1950 मध्ये जी ॲशेस मालिका झाली ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये, तेव्हापासून बॉक्सिंग डे टेस्ट खेळण्याची सुरुवात झाली. आणि पुढे 1980 मध्ये बॉक्सिंग डे टेस्ट मॅच ही मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळण्याची परंपराच सुरू झाली. म्हणूनच मेलबर्नचं मैदान बॉक्सिंग डेला हाऊसफुल असतं. पण भारतीय टीमसाठी याचं महत्त्व काय? भारतासाठी बॉक्सिंग डे टेस्ट मॅच नेहमीच आव्हानात्मक ठरली आहे. भारताने बॉक्सिंग डे टेस्ट मॅचेस भरपूर खेळले आहेत, विशेषतः ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेत. पण 2018 आणि 2020 मध्ये जे भारताने विजय मिळवलेले आहेत ते अविस्मरणीय ठरलेले आहेत. 2020चा तो सामना कोण विसरू शकेल? विराट कोहलीची अनुपस्थिती, अजिंक्य रहाणेचं शतक आणि त्याला मिळालेली युवा खेळाडूंची साथ, तर या सगळ्यांनी मिळून दणदणीत विजय मिळवला होता. The skipper gets it away, fittingly hits the winning runs. What a performance by Team India. Down and out after Adelaide. On the rise now here after Melbourne. शिवाय 2021 मध्ये आपण दक्षिण आफ्रिकेत सुद्धा बॉक्सिंग डे टेस्ट आपण जिंकलेली होती आणि तो एक इतिहास घडवला होता. अगदी बरोबर आहे. आता आपण बघूयात बॉक्सिंग डे टेस्ट मॅचेसमधले भारतीय खेळाडूंचे काही विक्रम. भारताकडून सर्वाधिक धावा करण्याचा जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है विक्रम सचिन तेंडुलकर यांच्या नावावर आहेत. त्यांनी बॉक्सिंग डे टेस्ट मॅचेसमध्ये 716 धावा केलेल्या आहेत. त्याचबरोबर गोलंदाजीत बोलाल तर जसप्रीत बुमराह आणि अनिल कुंबळे यांनी प्रत्येकी 15 बळी घेतलेले आहेत बॉक्सिंग डे टेस्ट मॅचेसमध्ये. आणि हो, 2003 साली वीरेंद्र सेहवागने 195 धावाची एकदम तुफानी खेळी खेळली होती. ती इनिंग्स आठवली तर आज सुद्धा अंगावर काटे उभे राहतात. थोडक्यात म्हणजे बॉक्सिंग डे टेस्ट म्हणजे क्रिकेट फॅन्ससाठी पर्वणीच. नक्कीच. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही माहिती? तुमच्या आवडत्या बॉक्सिंग डे टेस्ट मॅचच्या आठवणी आम्हाला कॉमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. आणि क क्रिकेटचा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. Log off!